हॅलो गाईस. तर आज आपण घेणार आहोत राग भिंपलास पेटीवरती त्याचे नोटेशन्स. आता तुम्हाला दिसते का? काय चार्ट दिसत असेल तुम्हाला, आय थिंक सो. बघा, तर आपण पहिलं आरोह आणि अवरोह घेऊयात. तर मी बुक कुठे गेली? बुक सापडली का? बुक थांबा. आपण आरोह अवरोह घेऊयात पहिले आपण रागाची. तर नीट बघा. नी नी सा ग, सॉरी, नी सा ग. नी कोमल घ्यायचा आणि ग कोमल घ्यायचा. नी आणि ग कोमल आहेत रागामध्ये. तर नी सा ग म प नी सा. बघा, नी सा ग म प नी सा. नी सा ग म नी सा. नी सा ग म प नी सा. परत बघा. नी सा ग, नी सा ग म प नी सा. पुढे आहे सा सा नी ध प. सा नी ध, ध शुद्ध घ्यायचा आहे. सा नी कोमल घ्यायचं, ध शुद्ध घ्यायचा आहे. सा नी ध प म प म, सॉरी, सा नी ध प म प ग म ग रे सा. तर आता हे परत एकदा बघा. नी सा ग म नी सा. सा नी ध म ग. आता आपण घेऊया बंदिश अस्थायी. तर बघूयात आता. तर बीरज में धूम मचायो श्याम. तर आपण बीरज में धूम मचायो श्याम आहे बघा. मी तुम्हाला पूर्ण राग वाजून दाखवतो, अख्खी बंदिश वाजून दाखवतो, मग मध्ये नोटेशन सांगतो. तर बघा आता. तर बघा, मी गाऊन दाखवतो, मला गाऊन वाचून दाखवतो. बीरज में धूम मचायो, बीरज में धूम मचायो. सॉरी, कैसे मैं सकी जाऊं, कैसे मैं सकी जाऊं, कैसे मैं सकी जाऊं, बीरज में सब सखियाँ हैं, सब सखियाँ, सब सखियाँ हैं, होली खेलत हैं। अखिया ललरता, परत बघा. अखिया अखिया ललरता,
काही बंदिश ते नोटेशन बघूया आपण. तर नि ध प ग म प प. तर नि कोमल घ्यायचा आहे. तर नि ध प नि ध प ग म प प. नि ध प ग म प प प. प 3 वेळा प प प. नि ध प ग म प प प. परत एकदा बघा. नि ध प ग म प प प. वन्स मोर. कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्युझिक करायला सोपं नाही आहे, मेहनत खूप करावं लागते त्याला. तर तुम्ही बघा. तर नि ध प ग म प प. वन्स मोर. प प प. एक मिनिट. नि ध प ग म प प प. बिरज में धूम. बिरज में धूम. कसे बिरज में धूम. बिरज में धूम मचायो श्याम. बिरज में परत बघा. बिरज में धूम. बिरज में धूम मचायो. ग सा ग म ग रे सा. ग सा ग म ग रे सा. बिरज में बिरज में धूम मचायो चायो श्याम. ग सा ग ग म ग रे सा. ग सा ग म ग रे सा. नि ध प ग म. ग कोमल घ्यायचा आहे. तर नि ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा. या रागामध्ये नि आणि ग कोमल आहेत, शुद्ध वापरायचं नाही, त्याने राग चुकू शकतो. तर बघा परत एकदा. तर बिरज में धूम मचायो श्याम. बिरज में सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. नि ध प ग म प प प ग सा ग म. नि ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा. नि ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा. तर पुढे आहे. कैसे मैं सखी जाऊं अपने धाम. तर ते आहे. कैसे मैं सखी जाऊं. तर कैसे मैं सखी जाऊं. बघा येत आहे. कैसे मैं नि सा ग म म म प. नि सा ग म नि सा ग म प. नि सा ग म प ग म. 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 परत एकदा बघा. नि सा ग म प ग म. कैसे मैं
कैसे मैं सखी जाऊं नि सा ग म म ग म प सॉरी नि सा ग म नि सा ग म म प ग म नि सा ग म म प ग म कैसे मैं सखी जाऊं अपने धाम पनी पनी सानी धाप पनी नि कोमल पनी पनी सानी धाप पनी पनी सानी धाप अपने नाम अपने धाम अपने धाम अपने धाम अपने अपने धाम अपने पानी पानी सानी धाप पानी 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 सानी धाप 1 2 3 go अपने धाम अपने धाम पानी पानी सानी धाप पुढे आहे विरज में धूमाचा विरज में सब सखी तर अपने धाम विरज में धूम मचायो श्याम ते कडवं एकदा घ्यायचंय तिला एकदा घ्यायची त्याच्यानंतर परत एकदा घ्यायचंय बीरज में सब सखियन में है तर बीरज में धूम मचायो बीरज में सब सखियन में है तर प प प प म प ग म ग कोमले या रागामध्ये जेवढे पण स्वर असतील ते जेवढे पण ग आणि सा असतील ग आणि नी असतील ते सगळे कोमल असतील काळी 4 मधले तर काळी 1च माहित नाही माहिती पण आता विसरलो जरा मी प्रॅक्टिस तर मी मेनली तर काळी 4 मध्येच करतो तर कारण की आमच्या हार्मोनियमचे मिस ज्या आहेत ते सांगतात आम्हाला आमचे जे गुरु आहेत त्या तर पहिल्यापासून तिथपर्यंत कैसे मैं सखी जाऊ अपने धाम तर इथपर्यंत मी तुम्हाला हळूहळू वाजून दाखवतो तर पठण करतोय मी पठण आणि वाजून दाखवतोय तर नी ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा बघा वन्स मोर बघा नी ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा नी ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा नी ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा नी ध प ग म प प प ग सा ग म ग रे सा नि सा ग म म ग प म सॉरी काय बोलतोय नि सा ग म प नि सा ग म म प ग म नि सा ग म म प ग म पनी पनी सा नि धा प पनी पनी सा नि धा प नि सा ग म नि सा ग म म प ग म नि सा ग म म प ग म पनी पनी प प पनी सा नि धा
नि सा ग म म प ग म प नि नि सा ग म म प ग म प नि धूमाच्या श्याम बिरज में सब सखियन में. तर त्याच्यानंतर काय अपने धाम नंतर कैसे मैं सखी जाऊ अपने धाम. परत घ्यायचे कैसे मैं सखी जाऊ अपने धाम. त्याच्यानंतर बीरज में धूम मचायो श्याम. मग बीरज में सब सखियन में. तर कसं बीरज में सब सखियन बघा बीरज में सब सखियन में. तर नि ध प ग म प प प म प ग म. अंतर आहे हा सब सखियन में है. तर नि ध प ग म प स नि ध प ग म प प प म प ग म. होरी खेलत है पानी कसे ते होरी खेलत है पाणी पाणी सानी धप पाणी नाही पाणी नि सा सा सा. होरी होरी पाणी नि सा 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 पाणी नि सा सा सा. होरी खेलत है होरी खेलत है होरी नि खेलत पाणी से होरी होरी खेलत है. बीरज में सब सखी बीरज में सब सखियन में होरी खेलत है पानी सा पानी नि सा 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 पानी नि सा 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 पानी नि सा सा सा. सब सखियन में होरी खेलत है सब सखियन में होरी खेलत है. तर बीरज में सब सखियन में होरी खेलत है सब सखियन में होरी खेलत है. अखियन डरत गुलाल. तर बीर सब सखियन 2 वेळा घ्यायचंय. अखियन डरत गुलाल. तर कसं आहे ते पाणी सानी पाणी पाणी सागर. तर असे या टाइप मध्ये तुम्ही बघा. अखियन डरत गुलाल अखियन डरत अखियन बघा पाणी सागर पाणी सागर पाणी सागर सा सानी धप पाणी 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 सा गरे सानी सानी धा सानी सानी धा पाणी सा गरे सा सा पाणी सा
काढतोय. पनी सा ग रे सा नी, पनी सा ग रे सा नी सा नी. नीट बघा. अखियान नरत गुलाला, अखियान नरत गुलाला, में धूम मचा विराज में धूम मचायो विराज में धूम विराज में धूम विराज में धूम. तर या टाइप मध्ये हा राग आहे, राग भिंपलाच. बीरज में धूम मचायो शान. तर बीरज में धूम मचायो मचायो मचायो. आवाज हलतो, हलवायचा आवाज. मचायो, त्या मचायो जेव्हा 3 तास शॉट करायचा आपला. जेवढे राग आता मी सांगेल तेव्हा जेवढे राग नोटिशन भेटतील. आता 3 राग नोटिशन होते, राग भूप, राग देश आणि राग भिंपला. पुढचे नोटिशन मी घेतो आणि 3 ते 4 आठवड्यात तुम्हाला मी राग बागेश्री, आय थिंक सो, राग बागेश्री त्याच्यावर नोटिशन देईल. पायल बाजे मोरी झांझर प्यारे. तर तुम्ही पहिलं हा जो राग जो आहे, तर हे बघा, हा जो राग आहे राग भिंपलास, बघून ठेवा तुम्ही हा राग. स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. स्क्रीनशॉट काढला लवकर याचा. दिसतंय का नीट? हे बघा, स्क्रीनशॉट काढा तुम्ही लवकर. आणि पुढे हे काय नोटिशन आहे बघा, नोटिशनची पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. काढलं स्क्रीनशॉट. तर आता आपण पुढच्या वेळेस सेशन घेऊ आपण. पुढच्या वेळेस जो आपण सेशन घेऊ ना, तर तेव्हा आपण आहे ना काळा राजा पंढरीचा, तर ते जे अभंग आहे तो इतका सुंदर अभंग आहे. सर्व मराठी लोकांचा फेवरेट अभंग आहे. सर्व विठ्ठल भक्तांचा, सर्व विठ्ठल रुक्मिणी भक्तांचा आवडता अभंग आय थिंक सो असणार. तर नोटिशन आहेत माझ्याकडे, पण आता मी काही फक्त परब्रह्म है भक्तांसाठी इथपर्यंत बसवले. तर मग ते वाजून दाखवतो तुम्हाला आता मी. तर आधी आलाप येतो एक. तर गमधनिसा. तर 2 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. 2 मिनिटं मला दाखवते कव्हर करून हे कसं. तर पंढरीचा पंढरीचा वेदा नाही वेदा निराकार तो निरगुणेश्वर वसा प्रकटला असा विटेवर. निराकार तो निरगुणेश्वर वसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले आदग खडीवर उतरा परब्रह्म
कडवं नाही माझ्याकडे. थोडंसं चुकलं माझ्याकडून, आता मी प्रॅक्टिस नाही केली या गाण्याची. पण गाणं गाता येतं मला पूर्ण. तर ह्याचे पण नोटिफिकेशन मला भेटले जर लवकर. आता मी जाणार उद्या 1-2 दिवसात क्लास असेल माझा, तर तेव्हा मी नोटिफिकेशन मागतो मॅमकडून. आणि दोन्ही राग भाग्यश्री किंवा राग काफी जो राग भेटेल तो, आणि कानडा राजाचे पुढच्या कडव्याचे नोटिफिकेशन मागतो. आणि तेव्हा बसून मग आम्ही शिकवतो कसं वाजवायचं. आणि आता उद्या तो मी सेशन ठेवेल तो, आय थिंक सो. जर उद्या तर मला जमलं, उद्या मी सेशन ठेवेल. तेव्हा आपण आहे ना, हा जो अभंग आहे कानडा सरपंचाचा, त्यात व्हेरिएशन कसं ऍड करायचे, व्हेरिएशन्स. तर मध्ये मध्ये आलाप कसा ऍड करायचा, मध्ये मध्ये गाण्याला अधिक सुंदर कसं करायचा तालभजनीमध्ये. फक्त तालभजनी, बाकी कुठला ताल त्यात इन्व्हॉल्व नाही, फक्त तालभजनीच. तर ते बघू आपण. चला बाय. खूप वेळ झाला, आय थिंक सो 26-27 मिनिटं झाले असतील हा व्हिडिओ चालू आहे. बाय बाय. जय शिवराय.